ब्रसेल्समधून निघून साधारण 2 तासात नेदरलँडमधल्या रॉटरडॅम शहरात पोचलो. भारताच्या मनाने पश्चिम युरोपातले हे देश आकाराने लहान आहेत. सकाळी आम्ही फ्रान्सची राजधानी पॅरिसहून निघालो. दिवसभर ब्रसेल्समध्ये फिरलो व पूर्ण बेल्जियम ओलांडून आता आम्ही पोचलो होतो तिसऱ्या देशात, नेदरलँडला. मंडळी, ब्रुसेलहून निघून मी आता रॉटरडॅमला आली आणि आत्ता इथे जस्ट हॉटेलमध्ये जेवायला थांबलो आहे. रॉटरडॅममध्ये ट्राम आहे आणि इथे हा सायकल ट्रॅक आहे. इथून मस्त सायकल चालवत आहेत सगळे यंगस्टर, चाललेत सायकल चालवत. एकदम हॅपनिंग वाईब आहे या रस्त्याची. आणि इथे मस्त आत्ता रेस्टॉरंटमध्ये ते सांगते डिनरला थांबलो. म्हणजे मी असं वाटलंच नाही की 8 साडेआठ झालेत. आत्ताचं लाईट बघून असं वाटतं संध्याकाळचे 5 साडेपाच झालेत. मस्त ग्रुप टूर एन्जॉय करते. ग्रुप पण आमचा मस्त आहे. 40 जणांचा ग्रुप आहे आणि सगळे लोक खूपच मस्त हॅपी एन्जॉईंग आहेत. त्यामुळे खूपच धमाल येते ग्रुपमध्ये. हीच तर ग्रुप टूरची खासियत आहे. आणि परदेशात जर जायचं असेल तर एकट्याने जाण्यापेक्षा ग्रुप टूरनी जाणं सगळ्यात जास्त कन्व्हिनियंट आहे असं मला वाटतं. या लॉगमध्ये नेदरलँडबाबत काही इंटरेस्टिंग गोष्टीही मी तुम्हाला सांगणार आहे. रॉटरडॅम हे नेदरलँडमधले दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. युरोपमधले हे एक प्रमुख बंदर आहे. हे जगातले दुसऱ्या क्रमांकाचे वर्दळीचे बंदर आहे. नेदरलँड देश हॉलंड म्हणूनही ओळखला जातो. आज टूरचा 5वा दिवस होता. आज दिवसभर ॲम्स्टरडॅम फिरायचा प्लॅन होता. हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करून निघालो आजच्या पहिल्या स्पॉटला, मदुरो डॅमला. नमस्कार मंडळी, मी आज नेदरलँडमध्ये आली आहे आणि आत्ता या मदुरो डॅमला आली आहे. हा एक मिनिएचर पार्क आहे. पूर्ण सिटी त्यांनी इथे वसवलेली आहे छोट्या स्वरूपात. अगदी एअरपोर्टपासून सगळं आहे इथे. एक मस्त आहे पार्क. 1 तास लागतो बघायला. खूपच छान आहे. हे मिनिएचर पार्क 1952 साली उभारण्यात आले. दुसऱ्या महायुद्धात जॉर्ज मदुरो हे नाझींविरुद्ध लढले. या युद्धात त्यांनी दाखवलेल्या पराक्रमाबद्दल या पार्कला मदुरो डॅम असे नाव देण्यात आले. नमस्कार मंडळी, आज आता आपला नवीन दिवस चालू झाला आहे. हे मिनिएचर पार्क आहे मदुरो डॅम म्हणून. इथे फिरते आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं की मी 11 दिवसाच्या वीणा वर्ल्डबरोबर ग्रुप टूरबरोबर आलेली आहे. 11 दिवसाची. सो आमचा हा ग्रुप टूर लीडर आहे. त्याची ओळख करून देते. त्याचं नाव आहे योगेश आणि खूपच हेल्पिंग नेचर आहे. एकदम सगळ्यांकडे लक्ष देतोय आणि सगळ्यांचं म्हणजे सगळा ग्रुपच खूप मज्जा करतोय आणि खूप धमाल येते. आणि परदेशात ग्रुप टूरच करायला पाहिजे आणि मराठी माणसांनी स्पेशली वीणा वर्ल्डबरोबर ग्रुप टूर करायला पाहिजे. नेदरलँड हा जगातील सर्वात जास्त फुलांची निर्यात करणारा देश आहे. इथली टुलिप्स गार्डन जगप्रसिद्ध आहेत. मात्र आपल्याला हा टुलिप्सचा बहर बघायचा असेल तर मार्च एंड पासून मेच्या मध्यापर्यंत तो आपल्याला बघायला मिळतो. मंडळी, इतकं सुंदर आहे ना हा पार्क. मस्त आहे. वर्थ व्हिजिटिंग आहे. इथे आलात तर नक्की ह्या पार्कला व्हिजिट करा. मदुरो डॅम असं नाव आहे त्याच्या पार्कचं. मदुरो डॅम फिरून झाल्यावर आम्ही निघालो नेदरलँडची राजधानी ॲम्स्टरडॅम.
पॅरिसप्रमाणेच ॲम्स्टरडॅमची क्रूज राईडही खूप फेमस आहे. क्रूजमधून आपल्याला ॲम्स्टरडॅम शहर बघता येते. ॲम्स्टरडॅममध्ये जवळपास 1200 ब्रिज आहेत. जर्मन ज्यू असलेल्या ॲन फ्रँकचे घर या राईडच्या वाटेवरच आहे. दुसऱ्या महायुद्धात 2 वर्ष ॲन इथल्या घरात लपलेली होती. तिच्या या अनुभवांची तिने लिहिलेली डायरी द डायरी ऑफ यंग गर्ल म्हणून जगप्रसिद्ध आहे. जगातील इतर कोणत्याही देशांपेक्षा इथे सायकल वापरणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. डच राष्ट्रगीत हे जगातील सगळ्यात जुने राष्ट्रगीत म्हणून ओळखले जाते. 1569 ते 1572 दरम्यान याची चाल बांधली गेली. डच पुरुष हे जगातील सर्वाधिक उंच पुरुष म्हणून गणले जातात. स्टॉक एक्सचेंजचा शोध डचांनी लावला. मंडळी, नेदरलँडचा हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता पुढच्या भागात आपण भेटू जर्मनीला. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्स फॉर युअर टाइम.